खानदेशामध्ये ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे असे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील आपल्यासोबत आहेत। त्यांनी आता नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव किंवा रावेर असेल इकडे सर्वीकडे लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे। काय सांगाल, एकंदरीत वातावरण काय, पक्षाची परिस्थिती काय आहे? वातावरण एकंदर महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि इंडिया आघाडी इतकी मजबूत आहे की इंडिया आघाडीचे सर्व पक्ष घट्टपणे संघटितपणे प्रचारामध्ये उतरले आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला आता दिसतो आहे। प्रचंड मोठ्या संख्येने अत्यंत स्वइच्छेने लोक आजच्या या रॅलीमध्ये समावेश झालेत। मला असं वाटतं 40 ते 50 हजार लोक आजच्या रॅलीमध्ये आल्यामुळे मला असं वाटतं धुळे लोकसभेचं वातावरण हे संपूर्ण ढवळून निघालेलं आहे। या मतदारसंघामध्ये धुळ्यामध्ये खास करून पूर्ण ताकद आपण लावलेली आहे, पण काँग्रेसचे बाकी नेते ताकद लावताना दिसून येत नाही। काय सांगा? काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा ह्या लढाईमध्ये उतरलेला आपल्याला दिसतो। काही थोडीफार नाराजी वगैरे असेल सुरुवातीच्या काळामध्ये, पण ती आता पूर्णपणे दूर झाली आहे। मी बघितलं असेल श्याम सनेर साहेबांसारखे, तुषार शिवाजींसारखे सर्व आमचे जिल्हाध्यक्षसुद्धा आता जातीने ह्या निवडणुकीमध्ये उतरले आहेत। त्यामुळे कोणी कामाला लागलं नाही असं मला वाटत नाही, प्रत्येकजण ताकदीने उतरला आहे। भाजपच्या प्रचाराच्या मुद्द्यांबाबत काय सांगाल? भाजपाकडे आता हिंदुत्व सोडून दुसरा मुद्दा राहिलेला नाही। विकासाच्या मुद्द्यांपासून भाजप भरकटत चालली आहे आणि त्यामुळे आता पंतप्रधानांचे जे स्टेटमेंट येत आहेत त्याच्यामध्ये भटकती आत्मा, मंगळसूत्र या अशा फारच थिल्लर मुद्द्यांमध्ये आता भाजप भरकटत चालली आहे असं मला वाटतं। त्यामुळे काँग्रेसचे जे विकासाचे मुद्दे आहेत आणि जे पंचसूत्री अजेंडा घेऊन राहुल गांधी उतरले आहेत त्याच्यासमोर पूर्णपणे भाजप ही निष्प्रभ झालेली मला दिसते। भाजपच्या तोडीस-तोड काँग्रेसने शक्ती प्रदर्शन केलेलं दिसतंय आता आपल्याला। तर एकंदरीत काय मनसुबे आहेत तुमचे, किंवा जसं आता भाजप म्हणते 3,32,000 धुळ्याची सीट निवडून येईल, तुमचा काय विश्वास आहे? भाजपाच्या वल्गना करतात अशा काही वल्गना आम्ही करणार नाही, परंतु मला एक गोष्टी तुम्हाला 100% सांगावीशी वाटते की त्या ठिकाणी काँग्रेसची सीट ही धुळे लोकसभेमध्ये 100% निवडते। आम्ही विजय संपादन करतो। किती मतांनी येईल ती मी आज सांगणार नाही, पण आम्ही 100% निवडून येतोय हा मला विश्वास आहे। निश्चितच विजयाचा विश्वास कुणाल पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। भाजपचे मुद्दे भरकटले असल्याचाही दावा त्यांनी केलेला आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।